Welcome back, students. So now in geography, as we all have studied first three chapters, so we will start fourth chapter, that is air pressure. So now in this chapter, so first let's recall that have you tried the activity that shows air has weight given on page 16 of your science textbook. तर आपल्याला विज्ञानाच्या पुस्तकात सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात दिला पेज नंबर 16वर की कसा हवेला वजन आहे की नाही आपण चेक करतो. कसं चेक करतो तर एका काडीला दोघं टोकांवर दोन रिकामे फुगे आपण बांधतो आणि ती काडी एका ठिकाणी टांगतो की जेणेकरून ती आडवी राहील. ठीक आहे. त्यानंतर एक फुगा आपण काढून त्याच्यात हवा भरतो आणि हवा भरल्यानंतर पुन्हा त्याला तिथे काडीला टांगतो. तर मग काय दिसतं आपल्याला की ज्या बाजूला तो हवा भरलेला फुगा आहे ती बाजू खाली झुकते, खाली जाते आणि ज्या साईडला तो रिकामा फुगा आहे ती वरती असते. ठीक आहे. मग आता जी बाजू खाली गेली त्याच्यातून आपल्याला काय कळतं की फुग्यात जी हवा भरली तिला वजन आहे, बिकॉज इट इज गोइंग डाउनवर्ड. ओके. सो that shows that air has weight. Now geographical explanation म्हणजे भौगोलिक स्पष्टीकरण बघूया आपण. During the activity you saw that the balance tipped on the side of the full blown balloon. This shows that the air has weight. Okay. सो या कृतीवरून आपल्याला असं लक्षात येईल की फुग्यातील हवेमुळे फुग्याची बाजू खाली जाते. ठीक आहे. याच्यावरून आपल्याला कळतं की हवेला वजन आहे किंवा असते. एनिथिंग दॅट हॅज वेट एक्झर्ट्स प्रेशर ऑन द थिंग दॅट लाईज बिलो इट. दस द एअर इन द ॲटमॉस्फिअर एक्झर्ट्स प्रेशर ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. ड्यू टू दिस एअर प्रेशर various phenomena like storms, precipitation, etc. occur in the atmosphere. There are variations in air pressure. ठीक आहे. आता इथे याचा अर्थ काय, ज्या वस्तूला वजन असते तर मग त्या वस्तूमुळे तिच्या खाली ज्या वस्तू आहेत त्याच्यावर दाब पडतो. ठीक आहे. आता आपली पृथ्वीचा पृष्ठभाग आहे. ठीक आहे. सपोज ही गोल पृथ्वी खालपर्यंत हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे आणि इथे कशी पूर्ण वातावरणात हवा आहे आणि या हवेला वजन आहे. ठीक आहे. असे वेगवेगळे लेयर्स आहेत. ट्रोपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, मेझोस्फियर असे वेगवेगळे लेयर्स आहेत आणि ह्या लेयर्स आता हे काय हवेचेच लेयर्स आहेत ते, बरोबर. आणि आपल्याला माहिती की हवेला वजन आहे तर ही सगळी जी हवा आहे याचा पृथ्वीवर दाब पडेल. ठीक आहे. सो इट विल एक्झर्ट सम प्रेशर. ठीक आहे. असा खालच्या दिशेने पृथ्वीवर दाब पडेल. ओके. सो ड्यू टू दिस एअर प्रेशर व्हेरियस फेनॉमेना लाईक स्टॉर्म्स, प्रेसिपिटेशन एट्सेट्रा ऑकर. आता प्रेसिपिटेशन म्हणजे काय, पाऊस, पर्जन्य. आणि स्टॉर्म म्हणजे काय की वादळ. ठीक आहे. तर कुठे हवेचा दाब कमी असतो, कुठे जास्त असतो. तर हवा कुठून कुठे वाहील, जिकडे हवेचा दाब जास्त आहे त्या दिशेहून जिकडे दाब कमी तिकडे जाईल. ठीक आहे. म्हणजे हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहील. आता वादळ जेव्हा येतं तेव्हा हीच हवा जी असते ती अत्यंत वेगाने वाहत असते, ज्याला आपण वादळ असं म्हणतो. ठीक आहे. आणि पर्जन्य, तर पर्जन्य म्हणजे पाऊस. आता बघा, समजा ही पृथ्वी, इथे समुद्र आहे. ठीक आहे. समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वरती इथे ढग बनतात, हे नंतर पाऊस पडतो. ठीक आहे. हे तर झालं आपण पर्जन्याबद्दल. बट आपल्याला याच्यापेक्षा थोडं वेगळं शिकायचं आहे की पाऊस, आता इथे समजा आणखी एक समुद्र इकडे किंवा सगळीकडे जिथे जिथे पृथ्वीवर पाणी आहे त्याची वाफ होऊन ते वरती जात आहे. ठीक आहे. ओके. वरती गेलं. आता ते वरती का गेलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथे समजा हा सूर्य आहे, सूर्याचे किरण जमिनीवर आले आणि ह्या पाण्याची आता वाफ झाली, वरती गेली. ती वरती का गेली तर ह्या हवेचं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर वाढलं. ठीक आहे. टेम्परेचर वाढल्यामुळे ती वरती गेली. आता
आता वरती कशी गेली बट तेही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर इथे समजा ही थंड हवा आहे, आता काही हवा गरम झाली याच्यातली, तर तिचं वजन कमी होतं. तर हे वजन कमी झाल्यावर वर जाईल, पण कशी, जी थंड हवा आहे ती त्याची जागा व्यापायला पाहिजे. ठीक आहे. आधी ती जागा थंड हवेने व्यापली जाईल आणि मग हे त्याला वरती ढकलेल, आणखी वरती ते जात राहील. आणि मग पुढचं आपल्याला माहिती आहे की कसे ढगं बनतात आणि पाऊस पडतो. ठीक आहे. तर हे हवेच्या दाबाचा किती महत्त्वाचा रोल आहे आपल्याला आता याच्यावरून कळतं आहे. ठीक आहे. सो देर आर व्हेरिएशन्स इन एअर प्रेशर. तर याचा अर्थ काय होतो की एअर प्रेशर म्हणजे हवेचा दाब सगळ्या ठिकाणी सारखाच नसतो, कुठे कमी कुठे जास्त असतो. ठीक आहे. हवेचा दाब पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र सारखा नसतो, तर तो वेगळा असतो आणि तो प्रत्येक वेळेस बदलत जातो. एअर प्रेशर कीप्स ऑन चेंजिंग फ्रॉम टाईम टू टाईम. ठीक आहे ना, वेळोवेळी तो बदलतो. कसा बदलेल? कारण की तापमान बदलतं. जर तापमान जास्त असेल तर हवा गरम होईल. आता ती गरम झाली म्हणजे काय झालं, ते पार्टिकल्स हलके होतील. आता गरम झाल्यामुळे त्याच्यात जे बाष्प आहे, त्याच्यात जे व्हेपर्स आहे, पाण्याचं प्रमाण आहे, त्याची वाफ होऊन ते वरती चाललं जाईल. मग हवा हलकी होऊन जाईल आणि मग हवा पण हलकी झाल्यामुळे जी जड हवा आहे किंवा थंड हवा आहे ती त्याची जागा व्यापेल आणि त्याला वरती ढकलेल. ठीक आहे. तर हे सगळं आपण बघितलं की पाऊस कसा पडतो. सो प्रदेशाची उंची, हवेचे तापमान, द अल्टिट्यूड ऑफ रिजन, टेम्परेचर ऑफ द एअर अँड द अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर आर सम फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग एअर प्रेशर. ठीक आहे. तर अल्टिट्यूड म्हणजे काय? उंची. एखाद्या ठिकाण आहे त्याची उंची, नंतर त्या ठिकाणाचं तापमान. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणातलं हवेचं तापमान, त्याचबरोबर त्याच्यात किती बाष्प आहे, त्याच्यात किती वेपर्स आहे, या सगळ्या घटकांवरून मग आपल्याला कळतं की इथे किती हवेचा दाब आहे आणि किंवा दाब असेल आणि त्याचा मग पुढे काय परिणाम होईल. सो अल्टिट्यूड ऑफ अ रिजन अँड एअर प्रेशर. द प्रपोर्शन ऑफ अ डस्ट इन द एअर, वॉटर वेपर, heavy gases, etc. is higher in the air closer to the surface of the earth. This proportion decreases with increasing altitude. As one moves higher and higher from the surface of the earth, the air becomes thinner and thinner. As a result, the air pressure decreases with increasing altitude. ठीक आहे. आता इथे काय म्हणतात की हवेत जे धुलीकण असतात, धुळीचे कण किंवा बाष्प म्हणजे पाण्याचं प्रमाण किंवा पाणी, ते आपल्याला दिसत नाही बट ते असतं. ठीक आहे. जड वायू म्हणजे हेवी गॅसेस. ठीक आहे. हे आता हवेतच असतात. ठीक आहे. ओके. आता जशी जशी हवा वरती जात जाईल पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, यांचं प्रमाण कमी होत जातं. ठीक आहे. ओके. तर मग हे सगळे जे आहेत हेवी गॅसेस, वॉटर वेपर, याच्यामुळे एक प्रकारे हवा हेवी असते, हेवी. ठीक आहे. किंवा त्याला आपण थिक म्हणू शकतो, थिक लेअर असतो हवेचा इथे. पण जसे जसे ती वर जाते ह्या गोष्टी कमी होत जातात की हेवी गॅसेस कमी, पाण्याचं बाष्पाचं प्रमाण कमी. तर मग हे हवा वरती जाते तर ती थिनर होत जाते, म्हणजे विरळ होत जाते, विरळ. ठीक आहे. तर मग त्यातून काय होईल, जो हवेचा दाब होता, जो पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी हवा होती, ठीक आहे, त्याच्यात बाष्प असल्यामुळे त्याच्यामुळे पृथ्वीवर पडणारा दाब जास्त होता. बट आता वरती जेव्हा हवा गेली त्याच्यातलं बाष्प निघून गेल्यामुळे जो दाब असेल पृथ्वीवर त्या हवेचा तो कमी होईल. म्हणजे काय की हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. जसं जसं आपण वरती जाऊ तर ती पर्टिक्युलर हवा म्हणजे आपल्याला समजा आता आपण जमिनीवर आहे इथे, तर हवेचा दाब आपल्याला जेवढा इथे जाणवतो आहे त्याच्यापेक्षा कमी उंच ठिकाणी गेल्यावर कमी जाणवतो. ठीक आहे. तर हे आपल्याला इथून समजायचं आहे. एअर टेम्परेचर अँड एअर प्रेशर. तर आता हवेचे तापमान आणि हवेचे दाब. सो ट्राय फ्लाइंग अ लँटर्न. ठीक आहे. आता लँटर्न म्हणजे काय की आकाशकंदिलासारखा एक दिवा घ्यायचा आहे आपल्याला, जो हवेत उंच उडू शकतो किंवा उंच जाऊ शकतो. तर मग
त्याला 5 मीटरची दोरी बांधायची आहे अंदाजे, जेणेकरून तो हवा म्हणजे जो आकाशकंदील आहे तो वरती जाईल थोडा. ठीक आहे. नंतर आफ्टर केअरफुली रीडिंग द इन्स्ट्रक्शन, म्हणजे ते आपण आकाशकंदील घेणार आहेत त्याला उघडायचा कसा, ठीक आहे, आणि नंतर तो दिवा पेटवायचा कसा, कंदील उडवायचा कसा, ह्या सूचना व्यवस्थित वाचून मग आपल्याला त्याच्यातली ती मेणबत्तीची वात पेटवायची आहे. ठीक आहे. नंतर आपण आफ्टर सम टाईम ब्रिंग द लँटर्न डाऊन, ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ थ्रेड अँड पुट ऑफ द कॅन्डल. मग थोड्या वेळानंतर तो आकाशकंदील जो दोऱ्याच्या सहाय्याने खाली आणायचा आणि त्याच्यातली मेणबत्ती विझवायची. ठीक आहे. तर आता आपण हा प्रयोग तर नाही करू शकत इथे, बिकॉज शाळा बंद आहे, लॉकडाऊन आहे. सो जेव्हा शाळा उघडेल तेव्हा करूया. सो नाव डीड द फ्लाइंग लँटर्न स्टार्ट असेंडिंग इमिजिएटली आफ्टर द कॅन्डल वॉज लिट. म्हणजे काय, मेणबत्ती आपण पेटवली, मेणबत्ती पेटवल्यावर आकाशकंदील लगेच आकाशात जाऊ लागला का, हे आपल्याला ऑब्झर्व करायचं. तर आता आपण प्रयोग नाही केला तरी अंदाजे सांगू शकतो की हां, कशावरून, कारण की जसं आपण ती मेणबत्ती पेटवू तर उष्णतेमुळे ती हवा गरम होईल आणि गरम हवा काय होईल, प्रसरण पावते. प्रसरण पावल्यामुळे ती हलकी होते आणि हलकी झाल्यामुळे मग वर जाईल तर ती आकाशकंदिलाला पण वर ढकलेल. ठीक आहे. सो येस, इमिजिएटली इट स्टार्टेड गोईंग अपवर्ड्स, असेंडिंग. ठीक आहे. सो फ्लाइंग लँटर्न started ascending immediately after the candle was lit. Yes. So what would have happened to the flying lantern had the candle got extinguished after the lantern had gone up in the air? ठीक आहे. जर समजा आकाशकंदील वर गेला असता आणि मेणबत्ती विझली असती तर मग आकाशकंदिलाला काय झालं असतं, तर आकाशकंदिलातली मेणबत्ती विझल्यावर ती हवा मग परत थंड होऊ लागली असती आणि मग त्याच्यातलं वजन वाढल्यामुळे आकाशकंदील खाली आला असता. ठीक आहे, आणि खालीच येईल तो. सो जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन, भौगोलिक स्पष्टीकरण काय, द एअर इन द फ्लाइंग लँटर्न गेट्स हिटेड वन्स द कॅन्डल इज लिट. द हॉट एअर एक्सपांड्स, बिकम्स लाइटर अँड स्टार्ट्स मूव्हिंग अप. देअरफॉर द लँटर्न इज ऑल्सो लिफ्टेड अप टुवर्ड्स द स्काय. इन नेचर टू अ सिमिलर फेनॉमेना ऑकर्स. म्हणजे काय की आकाशकंदिलात जी हवा होती, ठीक आहे, ती मेणबत्ती पेटवल्यामुळे ती हवा गरम होते, गरम झाल्यामुळे ती प्रसरण पावते आणि प्रसरण पावल्यामुळे ती वर जाऊ लागते आणि मग त्याच्याचमुळे आकाशकंदील वरच्या दिशेने उचलला जातो आणि वर जाऊ लागतो. तसंच आपण जे बघतो निसर्गातही असंच होतं. कसं होतं की टेम्परेचर अँड एअर प्रेशर आर क्लोजली रिलेटेड. म्हणजे तापमान आणि हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे. कशातून कळेल ते, सो व्हेर एवर द टेम्परेचर इज हाय द एअर प्रेशर इज लो. बघा, जिथे टेम्परेचर जास्त आहे, आता तापमान वाढेल तर हवा काय होईल, गरम होईल. गरम झाल्यामुळे प्रसरण पावेल, प्रसरण पावल्यामुळे दाब कमी होईल. म्हणजे काय, तापमान जास्त हवेचा दाब कमी, तापमान जास्त हवेचा दाब कमी आणि तापमान कमी तर हवा थंड, म्हणजे हवेचा दाब जास्त. ओके. सो ॲज द टेम्परेचर रायझेस द एअर गेट्स हिटेड, एक्सपांड्स अँड बिकम्स लायटर. ठीक आहे. तर मग जास्त तापमानामुळे हवा गरम होते, प्रसरण पावते आणि हलकी होते. परंतु दिस लायटर एअर इन द विसिनिटी ऑफ द अर्थ सरफेस स्टार्ट्स मूव्हिंग अपवर्ड टुवर्ड द स्काय. ठीक आहे. आणि मग ही जी जमिनीलगतची हवा आहे ती आकाशाकडे वर जाऊ लागते, कारण की ती गरम आहे आणि हलकी झाली. त्यामुळे मग जो प्रदेश आहे तिथे हवा नसल्यामुळे आता तर किंवा कमी हवा असल्यामुळे तो कमी हवेचा दाब तिथे तयार होतो. ठीक आहे. ॲज अ रिझल्ट द एअर प्रेशर इन सच एरियाज डिक्रीजेस. म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होतो, हवेचा दाब कमी असतो. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन प्रेशर इफ द टेम्परेचर ड्रॉप्स. व्हाय. आता ड्रॉप म्हणजे काय की कमी होणे. ठीक आहे. तर ड्रॉप म्हणजे कमी होणे. तर आता जे टेम्परेचर आहे ते होणार आहे कमी. तर मग एअर प्रेशर काय होईल, तर एअर प्रेशर काय होईल आपला, वाढेल. का, टेम्परेचर कमी झाल्यामुळे हवा थंडच राहील. थंड राहिली तर ती एक्सपांड नाही होणार. ठीक आहे. एक्सपांड नाही होणार
म्हणजे ती जवळजवळ असेल तर जास्त हवा असेल त्या प्रदेशात आणि त्याच्यामुळे मग त्या प्रदेशावर जास्त हवेचा दाब असेल. ठीक आहे. सो दिस is 1, 2 and now this 3 questions for homework. Okay, next. Now, temperature zones and pressure belts are interrelated to each other, but the latitudinal extent of the temperature zones is much larger while pressure belts are narrower. ठीक आहे. तर आता हे काय म्हणतात की टेम्परेचर झोन म्हणजे काय की तापमानाचे पट्टे आणि हवेचे दाब पट्टे यांचा परस्परांशी संबंध असतो. बरोबर, आपण आता बघणारच आहेत. परंतु तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षरवृत्तीय विस्तार हा जास्त असतो. ठीक आहे. आता हे आपल्याला माहीत पाहिजे की अक्षरवृत्त म्हणजे काय, रेखावृत्त म्हणजे काय. लॅटिट्युडिनल एक्सटेंट तर हे जे आडवी लाईन आहे याला म्हणतात इक्वेटर, विषुववृत्त. हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. ठीक आहे. आता हे तर आपण झाले हे महत्त्वाचे लाईन्स. तर इथे काय म्हटलं, अक्षरवृत्त. ठीक आहे. हे जे व्हर्टिकल लाईन्स आहे याला म्हणतात अक्षरवृत्त म्हणजे काय की लॅटिट्यूड्स, व्हर्टिकल लाईन्स. ठीक आहे, लॅटिट्यूड्स. आणि हॉरिझॉन्टल लाईन्स ज्या असतात त्या काय, त्या असतात लॉन्जिट्यूड. ठीक आहे. आता आपण काय बघितलं की व्हर्टिकल लाईन्स म्हणजे लॅटिट्यूड. तर आपल्याला काय म्हटलं इथे, सी लॅटिट्यूडिनल एक्सटेंट. ठीक आहे ना. व्हर्टिकल लाईन्स म्हणजे लॅटिट्यूड. ओके. सो but the latitudinal extent of the temperature zone is much larger while pressure belts are narrower. आता आपण बघूया की टेम्परेचर झोन आणि प्रेशर बेल्ट काय. हे इकडे 4.2a टेम्परेचर झोन, 4.2b प्रेशर बेल्ट्स. तर लॅटिट्युडिनल एक्सटेंट टेम्परेचर झोनचा जास्त आहे बट प्रेशर बेल्टचा कमी आहे. कसं इथे दिलं आहे बघा, लॅटिट्युडिनल एक्सटेंट ऑफ टेम्परेचर झोन्स इज मच लार्जर. अक्षरवृत्तीय विस्तार खूप जास्त आहे. कशाचा, तापमान पट्ट्यांचा. ठीक आहे. कुठे आपले तापमान पट्टे हे. ठीक आहे. हे आहेत तापमान पट्टे आणि त्यांचा अक्षरवृत्तीय विस्तार. हे वेगवेगळे आपले तापमान पट्टे, हा एक हे सगळे हे, आणि त्यांचा अक्षरवृत्तीय विस्तार जास्त आहे ॲज कम्पेअर टू काय, एक मिनिट, प्रेशर बेल्ट्स आर नॅरोर. तर इकडे आहेत आपले प्रेशर बेल्ट्स, दिसत आहे प्रेशर बेल्ट्स, इथे लिहिलं आहे प्रेशर बेल्ट्स. तर यांचा अक्षरवृत्तीय विस्तार कमी आहे, लॅटिट्युडिनल एक्सटेंट कमी आहे. तर हे कसं समजणार, हे बघा, ओके. तर हे इथे ठीक आहे, याला आपण खाली जोडू. ही तर असं पूर्ण गोल आहे, याला पॅरलल म्हणतात. ठीक आहे, पॅरलल. तर एवढाच यांचा विस्तार आहे, याचा एवढाच विस्तार आहे, याचा एवढाच विस्तार आहे. ठीक आहे. तर मग हा जो लॅटिट्युडिनल एक्सटेंट आहे तो तापमान पट्ट्यांचा जास्त आहे बट जे हवेच्या दाबाचे पट्टे त्यांचा कमी आहे. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल टेम्परेट झोन्स म्हणजे तापमान पट्टे जे आहेत त्याच्यातला एक प्रकार आहे हा टेम्परेट झोन. आपण डायग्राममध्ये बघणार आहोत.
एक्सटेंड्स फ्रॉम 23 डिग्री 30 minutes to 66 degree 30 minutes. Compared to this, air pressure belts has limited extent. It is generally up to 10 degree parallel. ठीक आहे, हे पण आपण खाली बघू. आता वाचूया पटापट. द अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर इन्फ्लुएन्सेस द डिस्ट्रीब्युशन ऑफ एअर प्रेशर टू. म्हणजे जर तापमान असमान असेल, तापमानाचं वितरण असमान असेल, तर दाब पण वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यानुसारच असेल. टेम्परेचर जास्त, हवेचा दाब कमी. टेम्परेचर कमी, हवेचा दाब जास्त. सो धिस लीड्स टू फॉर्मेशन ऑफ लो अँड हाय प्रेशर बेल्ट्स हॉरिझॉन्टली बिटवीन द इक्वेटर अँड द पोल्स. तर मग फॉर्मेशन ऑफ लो अँड हाय प्रेशर बेल्ट्स हॉरिझॉन्टली बिटवीन इक्वेटर अँड पोल्स. ठीक आहे, आडवे इथे आपण बघणार आहोत डायग्राममध्ये की कसे हे हाय प्रेशर बेल्ट, लो प्रेशर बेल्ट बिटवीन इक्वेटर आणि पोल म्हणजे ध्रुवांमध्ये हे होतात. ठीक आहे, आपण बघू त्याला. ओके, द अनइवन टेम्परेचर दिस लीड्स टू झालं. ओके, ऑब्झर्व फिगर 4.2a and 4.2b and answer the following questions. Which pressure belt is mainly found in tropics? म्हणजे काय की जे उष्णकटिबंधीय प्रदेश आहेत त्याच्यामध्ये कोणता दाबपट्टा प्रामुख्याने आढळतो. नंतर विथ विच पॅरलल बेल्ट्स आर पोलर विंड्स असोसिएटेड. ठीक आहे, सॉरी, विथ विच प्रेशर बेल्ट द पोलर विंड्स आर असोसिएटेड. In which temperature zone are they observed? What could be the reason behind a low pressure belt in the tropics? With which pressure belts are the winds in the temperate zone associated? Write the latitudinal extent of low pressure belt. ठीक आहे, आता आपण सगळे प्रश्न इथे सोडवूया. ओके, तर पहिला प्रश्न होता की उष्णकटिबंधीय प्रदेश, ठीक आहे, मध्ये कोणता दाबपट्टा प्रामुख्याने आढळतो. तर आता सगळ्यात आधी हे समजूया. हे आहे इक्वेटर, विषुववृत्त, आणि हा मध्ये हा जो भाग आहे, ठीक आहे, हा झाला आपला उष्णकटिबंधीय प्रदेश. ठीक आहे, हा पूर्ण एवढा उष्णकटिबंधीय प्रदेश. तर मग याच्यात त्यांनी प्रश्न विचारला की कोणता दाबपट्टा प्रामुख्याने आढळतो. तर मग कोणता दाबपट्टा याच्यात? एकच दाबपट्टा. हा, याचं नाव काय आहे? इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. ठीक आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. नाव व्हॉट इज अवर नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन इज ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती कोणत्या दाबपट्ट्यांशी निगडीत आहे? ठीक आहे, पोलर विंड्स कोणत्या दाबपट्ट्यात आढळतात आणि ते कोणत्या कटिबंधात येतात? तर इथे बघा, हे आहेत आपले पोलर विंड्स. कोणत्या दाबपट्ट्यांमुळे तयार होत आहेत ते? तर पोलर हाय प्रेशर बेल्ट. पोलर हाय प्रेशर बेल्टमुळे ते तयार होत आहेत. त्यांच्यामुळे त्यांची निर्मिती होते. कोणामुळे? पोलर विंड्स आर क्रिएटेड ड्यू टू पोलर हाय प्रेशर बेल्ट. ठीक आहे, आणि कोणत्या कटिबंधात ते येतात? तर मग ह्या कटिबंधात. तर हा कटिबंध कोणता आहे? फ्रिजिड झोन. ओके, नाव क्वेश्चन 3. उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असण्याचे कारण कोणते? आता उष्णकटिबंधीय प्रदेश आपल्याला माहिती आहे, हा एवढा, हे इक्वेटर, हा एवढा आहे आपला उष्णकटिबंधीय प्रदेश. आणि इथे बघा ऑलरेडी एक लो प्रेशर तर होताच, पण इथे पण जवळजवळ पूर्ण लो प्रेशर आहे. कारण की का? इथे वरती एक्झॅक्टली याच्यावरती सूर्य असतो आणि इथे पण सूर्याचे किरण थोडे परपेंडिक्युलर पडतात. लंब म्हणजे काय की 90 अंशाचा कोन. तर त्यामुळे इथे टेम्परेचर नेहमी वर्षभर जास्त असतं, कारण की जास्त वेळ सूर्याचा जे किरणं इथे पडतात त्यामुळे टेम्परेचर नेहमी जास्त असतं. सो उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असण्याचं कारण की तिथे टेम्परेचर इज ऑलवेज हाय इन दिस टोरिड झोन. ओके, नेक्स्ट, समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे कोणत्या दाबपट्ट्यांशी संबंधित आहे? समशीतोष्ण, ठीक आहे, हे आहे आपला टेम्परेट झोन. याला म्हणतात समशीतोष्ण. सम म्हणजे काय? इक्वल. शीत म्हणजे थंड आणि उष्ण म्हणजे गरम. तर इक्वली थंड आणि इक्वली गरम असतं, म्हणजे इथे टेम्परेचर नेहमी मॉडरेट असतं. तर मग
त्यांचा प्रश्न आहे की कोणत्या दाबपट्ट्याशी संबंधित आहे, तर ह्या दाबपट्ट्याशी संबंधित आहे. तो कोणता दाबपट्टा आहे, तर तो आहे हे बघा, याच्याशी आपल्याला संबंध आहे, इथे हे आणि हे. तर हे वारे इथे जे ते कुठून येत आहे, तर इथून मिड लॅटिट्युडिनल हाय प्रेशर बेल्ट. ठीक आहे, तर आन्सर काय आपला, टेम्परेट झोन, द winds flowing in temperate zones are related to the mid latitudinal high pressure belt. Mid latitudinal high pressure belt. क्वेश्चन 4चा आन्सर आहे. ओके, सो नाव क्वेश्चन 5. कमी दाबाचे पट्टे कोणकोणत्या अक्षवृत्तांदरम्यान आहेत. ठीक आहे, तर आता याचं उत्तर, इथे कमी दाब आहे, तर मग अक्षवृत्त कोणकोणतं येईल, 5 डिग्री नॉर्थ टू 5 डिग्री साऊथ, नंतर 55 डिग्री नॉर्थ टू 55 डिग्री साऊथ अँड 65 डिग्री नॉर्थ टू 65 डिग्री साऊथ. ठीक आहे, तर तुम्ही म्हणणार की सर दाबाचे पट्टे तर इथे हे असं कसं काय, तर यांचे पॅरलल्स घ्यायचे असतात. ठीक आहे, यांना एकमेकांशी जोडल्यानंतर या प्रत्येक पॉईंटचे पॅरलल घेतात, पॅरलल पॅरलल पॅरलल. ठीक आहे, सो आन्सर काय येईल आपलं, 5 डिग्री नॉर्थ 5 डिग्री साऊथ पॅरलल, 55 डिग्री नॉर्थ 55 डिग्री साऊथ पॅरलल अँड 65 डिग्री. तर या दोघांच्या मध्ये लिहिणार आहे तुम्ही, बिटवीन 5 डिग्री नॉर्थ अँड 5 डिग्री साऊथ पॅरलल अँड बिटवीन 55 डिग्री नॉर्थ टू 55 डिग्री साऊथ अँड 65 डिग्री नॉर्थ टू 65 डिग्री साऊथ पॅरलल. ठीक आहे, सो हे जे क्वेश्चन्स आहेत वरती 5, they are 1 2 3 4 and 5, they are also homework for you.